नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मंडळी, हिंदू धर्मातील आणि विशेषतः भारतातील सणवार पाहिले तर त्यात असणारे वैविध्य आपल्याला प्रकर्षाने दिसून येते. प्रत्येक महिन्यात त्या महिन्यातील वातावरणाला अनुरूप असा सण आपण साजरा करतो. त्या महिन्याचे वैशिष्ट्य देखील खास असते. त्या महिन्याची खासियत जाणून खानपान काय असावे, पेहराव कसा असावा, काय करावे, काय करू नये आदी सर्वच गोष्टी आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवल्या आहेत. इतकेच नाही तर एक महिना संपून दुसरा महिना सुरू होताना देखील एक छोटासा सण असतोच किंवा काहीतरी दिन विशेष असतेच. आता दीप अमावस्येचंच पहा. श्रावण महिन्याची चाहूल देणारा आणि आषाढ महिन्याची सांगता होणार दिवस म्हणून दीप अमावस्या ओळखली जाते. दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या होय. दीप अमावस्येपासून आषाढ महिना संपून श्रावणाची सुरुवात होते. सणाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाची सुरुवात बघा दिव्यांच्या पूजेने अर्थात दीप अमावस्येने होते. दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याचे लख्ख प्रकाशात स्वागत केले जाते. तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा सल्ला देणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. आपण रोजच सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा लावून प्रार्थना करतो. त्या दिव्याला आपण संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. मांगल्य, समृद्धी, तेज, प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये नांदो या भावनेने हे दीपपूजन केले जाते. दीप अमावस्येच्या दिवशी घरातले सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात. त्यानंतर त्यांना पाटावर रेशमी वस्त्र घालून ठेवले जाते. या पाटाभोवती रांगोळी काढली जाते व सर्व दिव्यांनी प्रज्वलित करून त्यांची यथासांग पूजा केली जाते. कणकेचे गोड उकडलेले दिवे बनवतात. ओल्या मातीचे दिवे बनवून पूजेत मांडले जातात. या सर्वांची हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा केली जाते आणि गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. दीप अमावस्येच्या दिवशी शंकर, पार्वती आणि त्यांचा पुत्र असलेल्या कार्तिकेय या तिघांची पूजा केली जाते. अनेक लोक या दिवशी शंकरासाठी व्रतही ठेवतात. तशी ही देखील जुनी परंपरा आहे. काही ठिकाणी महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा करतात. या दिवशी पितृपूजा देखील केली जाते. अनेक जण दीप अमावस्येला तर्पण करतात आणि पितरांना पुरणाचा नैवेद्य दाखवतात. अतिशय प्रसिद्ध असलेल्या गरुड पुराणाच्या मते आषाढ अमावस्या हे व्रत जे लोक करतात, पूजा करतात, दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दीप अमावस्येला पिंपळ, केळी, लिंबू, तुळशी आदी झाडांची रोपटे लावली जातात. या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या खायला दिल्या जातात. अनेक ठिकाणी दीप अमावस्येच्या दिवशी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून झाल्यानंतर लहान मुलांना ओवाळण्याची देखील प्रथा आहे. घरातील इडापिडा टळून अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा असा या ओवाळण्यामागचा हेतू असतो. यावर्षी दीप अमावस्या ही महाराष्ट्रात 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. श्रावण महिना 5 ऑगस्टला सुरू होत असल्याने आदल्या दिवशी 4 ऑगस्टला ही दीप अमावस्या साजरी होणार आहे. चला जाणून घेऊया दीपपूजनाची कथा. एक नगर होते. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ला, उंदरावर आळ घातला आणि आपल्यावरील प्रवाद टाळला. इकडे उंदराने आपल्यावर उगाच आळ घेतला म्हणून तिचा सूड घेण्याचे ठरवले. सर्वांनी मिळून एके रात्री तिची चोळी
पाहुण्यांच्या दालनात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासू आणि दिराने निंदा केली. घरातून तिला घालवून दिले. तिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासावेत, तेलबात करावी आणि स्वतः प्रज्वलित करावे. खडी साखरेने त्यांचा ज्योती साराव्या. दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. तिला घरातून घालवल्यानंतर तिचा हा नेम खंडित झाला. पुढे कालांतराने दिव्यांच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली तो मुक्कामाला उतरला. तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार घडला. आपले सर्व गावातील दिवे झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गप्पा गोष्टी करीत आहेत. कोणाच्या घरी जेवायला काय केले, कोणी कशी पूजा केली वगैरे गोष्टी सुरू होत्या. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला की, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचो. माझा थाटमाट जास्तच व्हायचा. त्याला यंदा अशी विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतके म्हटल्यावर त्याला सर्व दिव्यांनी विचारले की असे होण्याचे कारण काय. मग दिव्याने त्या दिवशी राजाच्या घरी घडलेला सर्व प्रकार अगदी सविस्तर आणि विस्तृतपणे सांगितला. म्हणून मला हे दिवस पाहायला लागत आहे. हा सर्व घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. तो घरी आला. त्या दिवशी झालेल्या प्रकाराबाबत चौकशी केली. तिला मेना पाठवून माघारी आणले. झाल्या प्रकाराबाबत तिची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुख तयारी दिली. तिला दिवा पावला. जसा तिच्यावरील आळ टळला तसा तुमच्या आमच्यावरील आळ टळो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.